पश्चिम विदर्भामधील अप्पर वर्धा धरणामध्ये केवळ 56% जलसाठा आहे। उन्हाळ्यामध्ये अमरावतीकरांना पाणी टंचाईची शक्यता। नाशिक शहरात पालखेड कालव्याचं दुसरं आवर्तन रब्बी हंगामासाठी आणि येवला मनमाड शहरांना पाणी मिळणार आहे। 45 चाऱ्यांच्या माध्यमामधून शेती पिकांना पाणी मिळणार आहे। कृष्णा नदीतील मृत माशांच्या घटनेची प्रदूषण महामंडळाकडून दखल, पाण्याचे नमुने घेत संबंधितांवर कारवाईचा इशारा। साताऱ्यात धोम धरण पाणी बचाव समितीचा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या। धोम धरणातून नियमबाह्य पद्धतीने पाण्याचं आवर्तन सुरू असल्यानं पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी आहे। जळगावच्या चाळीसगावमधील भवाळी गावामध्ये गिरणा नदीच्या कालव्याचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात अनेक महिन्यांपासून पाणी पाझरत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नांदेडमध्ये वातावरणातील बदलामुळे गुलाब रोपांना मोठा फटका, पिकावर 2 दिवसाआड औषध फवारणी। फवारणीच्याच अधिक खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत। वाशिममध्ये सोयाबीनला दर नाही, शेतकरी उदासीन आहेत, त्यामुळे पण आता उन्हाळी पेरणी घटलेली आहे। 9 मार्चपर्यंत आता राज्यात केवळ 79 हेक्टर क्षेत्रावरच सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे। मधमाशा नसल्यानं भोकरदन तालुक्यातील कांदा पीक धोक्यात, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। मधमाशांअभावी कांद्याची बीज भरणी प्रक्रिया खुंटलेली आणि त्यामुळेच उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यात वन्य प्राण्यांचा रब्बीमधील ज्वारी मका पिकामध्ये धुमाकूळ, शेतकऱ्यांकडूनच आता कुंपण बांधून पिकांचं संरक्षण केलं जात आहे। वाशिमच्या भट उमरा या गावात जिल्हाधिकाऱ्यांकडून श्रमदान करत जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ। या प्रकल्पाअंतर्गत गावकऱ्यांकडून 2000 जलतारा शोष खड्डे घेण्याचा निर्णय। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी मंजिराच्या बागा फुलवलेल्या आहेत आणि समूह शेतीच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांकडून प्रयोग यशस्वी। सिंधुदुर्गच्या खवणे बीचच्या बॅकवॉटरमध्ये 19 तरुणांकडून कायाकिंग व्यवसाय सुरू करण्यात आला। जिल्ह्यात पर्यटकांसाठी प्रथमच कायाकिंगची संधी उपलब्ध। चंद्रपूर जिल्ह्यात हवामान खात्याकडून आज आणि उद्या उष्णतेचा येलो अलर्ट, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नागपुरात वातावरण बदलाचे परिणाम, दिवसालाच कडक उन्हाचे चटके तर रात्री मात्र पहाटेच्या वेळी थंडी आणि या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम, सर्दी खोकल्यासारखे आजार वाढलेले आहेत। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सांगलीमध्ये हिंदू एकता संघटनेकडून आंदोलन, संघटनेचं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जालन्यात महानगरपालिकेसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, शहरातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे। नाशिक जिल्ह्यातील 202 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार, 19 तारखेला प्रारूप तर 26 तारखेला अंतरिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील। पालकमंत्री पंकज भोयर 4 दिवस वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सपकाळांचा पहिलाच कोकण दौरा, 15 ते 16 मार्च दरम्यान सपकाळांचा कोकण दौरा। विरारमध्ये बबिया आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, विकास कामाच्या श्रेयवादावरून रस्त्यातच बाचाबाची झाल्याचा प्रकार। विरार पूर्वच्या कोपरी गावातील जलवाहिनीच्या कामावरून श्रेयवाद। मढी ग्रामसभेच्या ठरावाला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती, मुकद्दर वजीरभाई पठाण यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर स्थगिती। मढी यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना जागा न देण्याचा ठराव। अहिल्यानगरच्या मढी गावातील कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार आहे, मात्र अवैध धंदे, दारू विक्री आणि मांस मटण खाणाऱ्यांना व्यवसाय करण्यास बंदी असेल। गावातील नागरिकांकडून ठराव मंजूर। यवतमाळच्या सायकेडमधील सरपंचाचा विशेष ग्रामसभा घेण्यास नकार, ग्रामस्थांच्या विविध समस्यांवरून संबंधित कार्यालयाला निवेदन, ग्रामसभेस नकार दिल्यानं गावकऱ्यांकडून रोष व्यक्त। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे सध्या सांगली सभा कारागृहात आहे आणि मारण्याची 4 दिवसांपूर्वीच सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव गजा मारणेला सांगली कारागृहात ठेवण्याचा निर्णय। जळगावातील जिल्हा परिषदेत महिला आणि बालविकास विभागाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, कार्यक्रमाला पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची उपस्थिती आणि कार्यक्रमात महिलांनी नृत्य सादर केले। नागपूर शहरामध्ये एआय संकलित ट्रॅफिक सिग्नल लावण्यात येणार आहेत आणि शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प हाती, अंदाजित 197 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे।
शिवभोजन थाळीसाठी शासनाकडून कुठलीही तरतूद नसल्यानं थाळी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीमधील केंद्रातून थाळीला चांगला प्रतिसाद, थाळीच्या संख्येत वाढ करण्याची मागणी होत्या. होळी गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा नसल्यानं नाराजी, नागरिकांकडून सरकारकडे आनंदाच्या शिधाची मागणी आहे. जळगावातील धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि चाळीसगावच्या रेल्वे मार्गाला मंजुरी. रेल्वे मार्गासाठी 2,32,00,000चा निधी मंजूर. रेल्वे मार्गामुळे मराठवाडा आणि खानदेशात येणं जाणं सोपं होणार आहे. आमदार किशोर दराडे यांच्या प्रयत्नामुळे येवला आगाराला 10 नवीन एसटी बसेस मिळणार आहेत. जुलैमध्ये नव्या बसेस मिळणार असल्याची माहिती मिळते. येवला नाशिकला फायदा होईल. परभणीत बौद्ध भिक्खू महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. बिहारमधील महाबोधी विहार बौद्ध समाजाकडे देण्याची मागणी आहे. जळगावात हार कंगणाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि आता होलसेल बाजारामध्ये हार कंगण 150 रुपये किलोवर तर किरकोळ बाजारात 200 ते 250 रुपये किलोवर. नाशिकमध्ये 10,57,752 शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी बाकी आणि 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणं आवश्यक असेल, अन्यथा रेशनचा पुरवठा बंद होईल. नाशिकच्या येवल्यामध्ये भारतातलं पहिलं संविधान लोककला साहित्य संमेलन होणार. साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलंय. जळगावच्या पाचोऱ्यात पोलीस वसाहत आणि पोलीस स्टेशनचं भूमिपूजन. शहरातील पोलीस लाईन आता नव्यानं उभारण्यात येणार आहे. अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये उद्यापासून रंगणार भव्य पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा. खंडोबा मैदान इथं 16 मार्चपर्यंत स्पर्धांचं आयोजन असेल आणि स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून पुरुष आणि महिलांच्या 48 संघातून 720 खेळाडू सहभागी होतील. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव. पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा गौरव. बुलढाण्यात सैलानी बाबांच्या यात्रेला आजपासून सुरुवात. यात्रेमध्ये उद्या 40 ट्रक नारळ होळीनिमित्त दहन करण्यात येणार आहेत आणि महिनाभर यात्रोत्सवाचा उत्साह असेल. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये कुस्तीचा थरार रंगलाय. श्री परमेश्वर देवस्थानची यात्रेनिमित्त कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आणि कुस्तीचा थरार पाहण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती. रत्नागिरीच्या काजर घाटातील श्री महालक्ष्मी देवीचा शिमगा उत्सव हा साजरा झालाय. ग्रामदैवतेची पालखी खांद्यावर नाचवून शिमगा उत्सव साजरा. चिपळूणच्या तिवरे गावातील व्याघ्रांबरी देवीच्या यात्रेला सुरुवात. मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित. या उत्सवाला 300 वर्षांची वृक्षांना विशेष महत्त्व देणारी परंपरा आहे. नवी मुंबईमधील बाजारपेठा होळीच्या रंगांनी सजल्यात. होळीचे रंग घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. कोकणात शिमगोत्सवाची धूम. संगमेश्वरमध्ये गावच्या प्रथा परंपरा जपत शिमगोत्सवाची धूम. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये श्री स्वामी समर्थ मंदिराचा 8वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. जळगावच्या यावलमधील श्री मनुदेवी मंदिरातील कळसाच्या जीर्णोद्धार कामाला सुरुवात. मंदिरावर नव्यानं कळसाची स्थापना करण्यात येणार आहे. सांगलीच्या शिराळामध्ये भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य रांगोळी साकार. 1.5 टन रांगोळीचा वापर करत 7,000 स्क्वेअर फीट परिसरात रांगोळी साकारलेली आहे. केंद्र सरकारच्या योजना पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेला कर्जाची प्रतीक्षा. सरकारच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी 250 कोटी रुपयांची गरज आहे. सांगलीच्या सेनगावमधील धानोरा जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या शिक्षकांना सूचना. वर्ध्याच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजच्या वतीनं वित्तीय व्यवस्थापन कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेमध्ये नागरिकांना आर्थिक गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. रत्नागिरीच्या दापोलीत किनारपट्टीवर 2,500 ऑलिव्ह रिडल कासवाचं संवर्धन करण्यात आलं आणि यासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी 1,005 घरटी, यातून 99,632 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. नाशिकच्या निफाडमधील चाटोरी या गावाजवळ बिबट्याचा मुक्त संचार. शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची वन विभागाकडे मागणी केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 14 कोटी 72 लाखांच्या जुन्या नोटा धुळखात पडून आहेत. नोटा बंदीनंतर देखील 500 आणि 1,000 रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. मालवण चिवला बीचवर पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या 4 तरुणांनी मच्छीमारांचे मासे चोरलेले आहेत. माहिती मिळताच चोरट्या पर्यटकांना स्थानिकांनी दिलाय मालवणी प्रसाद. मारहाणीनंतर तरुणांनी माशांचेच पैसे परत केले.
चंद्रपूरमधील पिंक पॅराडाईज बार मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत सील. पिंक पॅराडाईज बारमध्ये वाद झाल्याच्या कारणावरून 2 पोलिसांवर झाला होता चाकू हल्ला. हल्ल्यात 1 पोलिसाचा मृत्यू झालाय. जळगावात आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये पालकांनी खोटा पत्ता दिल्यानं 20 प्रवेश रद्द. शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात 20 पालक दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचं उघड झालंय.